एवढं माझे हिरवेगार याचं सर्व निसर्गाचं या घेत होती लोक, पण याही एवढं सरकारने सांगले झाडं लावा. मग हे बिल्डर येऊन रात्री कत्ल करतो 10 वाजल्यापासून रात्री 2:30 वाजेपर्यंत. मग हे काय कुणी परमिशन दिले त्यांना? ना एकाही झाडाचा परमिशन नाही माझ्या. मग रात्री झाडं सर्व माझी हिरवीगार असताना आता झाडांना औषधाचा वापर केलेला, इंजेक्शनांचा वापर केलेला आहे. आता बघून घ्या, सारे बाजूनी माती काढून मुलं खुल्ली करतात. मग त्या झाडांना पाणी नाही भेटत तर ती झाडं सुकून जाणार नाही का? हा, मग चुकल्यावर झाडं यांना आता गैरात्री कत्ल करतात. एवढा मोठा 50 वर्षाचा झाड आहे गुलमोहरचा, एवढा झाडाचा कत्ल केला त्याही रात्री. आता मी जर नसते तर रातोरात त्याही पार्सल केला असता. डंपर लावली, जीसीबी लावतात. मग हे कुठलं? मग जीसीबी वाला डंपर वाला पण कारवाई व्हायला पाहिजे, बिल्डरवर पण कारवाई व्हायला पाहिजे. आम्हाला आतमध्ये जाऊन नाही देत. मी ते बघा टाला मारले, त्या लोकांना बाहेर निघून देत नाही. मी रात्रीपासून इथे आहे. माझी एवढी शेतकऱ्याचं असताना ही लोक कतर करते, मी बाहेर निघून देणार नाही. बघा टाला मारले, मी जीसीबी वाल्यावर बिल्डरवर नाही तर मी आत्महत्या करून मरणार. माझी आता पोट भरण्याची ऐपत नाही. माझं जे उत्पन्न होतं ते इथंच उत्पन्न होतं. मी आता लास्टला इथे रात्रीच गेटवर बसणार. मी बिल्डरला काम करून देणार नाही तर सरकारने बिल्डरवर कारवाई करायची, नाहीतर मी वीज पिणार. माझ्या आता मुली लग्नाला, एक मुलीचं लग्न जमलं, माझ्याकडे 1 रुपयाला माझं जे होतं ते इथं उत्पन्न. माझं घर आहे 60 वर्षाचं. 2007 मला 5.5ची पात्रता दिली आहे. मला बिल्डर कुठलीही सूचना न देता, सरकारने न सूचना देता माझ्या अतिक्रम केलेला आहे. मग या अतिक्रमला सरकार, प्रशासन सर्व याला मी माझं कुठलं काय अन्याय झालं तर मी सरकार माझ्यापासून माझ्या याला जिम्मेदारी आहे. काही साहेबांना सांगतो, मी 10 वेळा भेटायला येतो मी होणार, पण झाडांच्या बद्दल याच्यावर कारवाई करून झालीच पाहिजे. तोपर्यंत मी हा ताला खोलणार नाही. याला किती कोणी येऊ दे, मी याची विश्वास घेणार नाही. एकीकडे पर्यावरणाचा समतोल ढासळत असल्याने झाडे वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी जीवापाड धडपडत आहेत, तर दुसरीकडे झाडे लावा झाडे जगवा असा नारा देत मुंबई महानगरपालिका पर्यावरण प्रेमी असल्याचा आव आणत आहे. प्रत्यक्षात मात्र विकासकांकडून स्वतःच्या फायद्यासाठी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीकडे दुर्लक्ष करत आहे. घणसोली डीमार्ट समोरील सर्वे क्रमांक 61, भूखंड क्रमांक 16 आणि 17 या 1.5 एकर भूखंडावरील रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन सोमवारी रात्री अनेक झाडांची कत्तल केली आहे. या प्रकरणी घटनास्थळी नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाच्या उपायुक्तांनी गेल्या 2 दिवसात एकदाही घटनास्थळी पाहणी केली नसल्याने विकासकाला मोकळे रान मिळाल्याने उर्वरित झाडांची कत्तल होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. मी वार्ड ऑफिसर घनसोली. आता आतमध्ये काही झाडं तोडल्याचं समजलेलं आहे, कंप्लेंट आली आहे. घनसोली डीमार्ट समोरील प्लॉटवर रात्री झाडं तोडण्याची तक्रार प्राप्त झालेली आहे. त्यानुसार आम्ही पाहणी करून कारवाई करू त्याच्यावर नियमानुसार. तर या ठिकाणी जी झाडं तोडण्यासाठी परवानगी वगैरे काही नाही, आम्ही ते पाहणी करून आता पाहणी करतो आमचा. या अगोदर पण झाडं तोडली होती, त्याचा गुन्हा दाखल आज होईल. मग आम्ही 7 दिवसाची नोटीस दिलेली त्याला, त्यानंतर गुन्हा दाखल होऊन जाईल. हा प्लॉट, ही कारवाई जी होती ना सिडकोची होती, त्याच्यामुळे सिडकोला आपण कळवलेलं आहे याच्यात कारवाई करा म्हणून. पण तिथून काही प्रतिसाद मिळाला नाही, त्याच्यामुळे आपण आता पोलीस स्टेशनला FIR गुन्हा दाखल करतोय त्याच्याबद्दल. घणसोली गावातील प्रकल्पग्रस्त स्वर्गीय दगडू गणपत मडवी यांच्या 64 गुंठे जमिनीवर गेल्या 50 ते 60 वर्षापूर्वीची 300 ते 350 लहान मोठी झाडे होती. काही दिवसापासून एका खाजगी विकासकाचा इमारत प्रकल्प सुरू आहे. पोकलेन JCB आणि डंपरने माती खोदकाम सुरू आहे. मात्र या प्रकल्पासाठी विकासकाकडून अनेक झाडांची बेसुमार कत्तल सुरू आहे. सोमवारी 23 मार्च रोजी रात्री 9 ते 10 वाजताच्या सुमारास अनेक वर्षापूर्वीची जुनी नानाविध प्रकारची अनेक झाडांची कत्तल केली. या कत्तल केलेल्या झाडांचे ओंडके रोज डंपर आणि ट्रकमध्ये भरून नेले जात आहेत. त्यावेळी लता मडवी यांनी रात्रभर येथे ठाण मांडून कुंपणाला टाळे ठोकून महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली. मात्र बुधवारी 25 मार्च रोजी संबंधित विकासकाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा कुलूप तोडून वाहने बाहेर काढली आहे. मंगळवारी 24 मार्च रोजी या प्रकरणी घणसोली F विभागाचे सहाय्यक आयुक्त वसंत मुंडावरे
यांनी ही बाब आरोग्य समितीचे उपसभापती गणेश सकपाळ, नगरसेविका ललिता मडवी आणि माजी नगरसेवक घनश्याम मडवी यांच्यासह घणसोली ग्रामस्थांसमोर नवी मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागांच्या उपायुक्तांच्या निदर्शनास आणून देखील त्यांनी एकदाही घटनास्थळी पाहणी न करता पंचनामा केल्या नसल्याने त्यांना जाग येणार कधी, असा ग्रामस्थांचा सवाल आहे. एकेकाळी सरकार सांगतो झाडं लावा आणि हे कत्तल करतात बिल्डर लोक. मग ही कुठली दादागिरी? नाईक साहेबांना पण, मी वनाधिकाऱ्यांना पण सर्व रिपोर्ट दिलेला आहे. काही आई रात्रीचे येऊन झाडं तोडतात. मग कुठली दादागिरी बिल्डरांची? कुठली शेतकऱ्यांवर चालले? कुठल्या याच्यावर चालली त्यांची दादागिरी? मग काय याला काय पश्चात काय करतो का नाही? एवढी दादागिरी करतात झाडं तोडायला. सरकारने एवढं कशासाठी हे काढले का? झाडं लावण्यासाठी ना. मग यानं का कत्तल करा बिना परमिशनचं? रात्रीच्या वेळी झाडं तोडतात, 2-2, 3-3 जीसीबी लावून डंपर चालतात. मग सर्वांना कारवाई झाली पाहिजे. जीसीबी वाल्यावर, डंपर वाल्यावर, बिल्डरवर सर्वांना कारवाई झाली पाहिजे. अगोदर पण कारवाई झालेली आहे. मी रिपोर्ट पोहोचवलेला सर्व करत वनाधिकारी गणेश नाईक साहेबांना पण दिलेला आहे. सर्व पोलीस स्टेशन सर्व करत दिलेलं आहे. पालिकेवाल्यांना दिलेलं आहे. मग यांची काय दादागिरी चालली? मग याचं कोणी हे करायचं? मग हे बिल्डर कशाची जीवावर एवढं उरतं? झाडं आतापर्यंत कम से कम 300-350 झाडांची कत्तल माझे झाले. सर्व फुलांची झाडं, सर्व गार्डन एकदम केलीची झाडं 10 रात्री तोडली. गुलमरचं झाड तोडलं. 10 माझे याचे कलम होते येणारे आंबे. आणि बेला बिलाची पिंपलाची झाडं, हे कुठला सरकारी झाडं आहे त्यांचा पण कत्तल केला. सर्व फोटो आहेत माझ्याकडे, पुरावे आहेत झाडांचे. माफ करण्यायोग्यतेचं नाहीच आहे. कारण इथे मी पाहिला, माझा जन्मच इथला आहे आणि मी स्वतः पाहिलेले इथे विविध प्रकारची जवळजवळ 300 झाडं होती आणि एखादा शेतकरी याच्यावरनं पीकही काढत होता. त्याचा उदरनिर्वाहाचा इथे साधन होतं. झाडे ओढल्यानंतर तुम्ही सांगाल तर बाबूल, चंदन, कडुलिंब, आंबा, जांभूळ, फणस, चंदन, जे कधीही म्हणजे आपण लावत नाही. फणस, पपई, विविध प्रकारची फुले, असंख्य फुले. अगदी जी शेतकरी इथला मूल स्थानिक आहे, हा रोज आम्हाला जर याला भेटायचा असेल तर हा शेतकरी मूल इकडेच असायचा. की कुठे आहे? तर झाडांच्या जवळ. का? एक त्याचं कुटुंब, घर आणि मुलाबालांप्रमाणे झाडं लावलेली होती. मला आज एवढं दुःख होत आहे की रात्री 10 वाजता ही त्यांनी कारवाई. अगोदरही मी निषेध केलेला होता. अगोदरही मी वनमंत्र्यांना, आपले माननीय गणेश नाईक साहेब यांना मी पत्र देखील दिलेलं होतं आणि आता पुन्हा मी देणार. मी याच्यावर गुन्हा दाखलही करायला लावणार आहे. एक मनुष्य जसा मारला जातो इतका गुन्हा या झाडांना आहे. का? कारण आपण एखाद्याला सांगतो की हे तुमच्या नावे, आई वडिलांच्या नावे झाडे लावा, झाडे जगवा, वनक्षेत्र राहिली पाहिजे, पर्यावरणाचा कुठे ऱ्हास झाला नाही पाहिजे. पर्यावरण टिकलं तर आपण आहोत. ऑक्सिजन 24 तास देणारी झाडं आहेत आणि अशा झाडांना तुम्ही रात्रीच्या रात्री कारवाई करून कत्तल करता. हा खूप निषेध आहे. आमच्याकडून, सगळ्यांकडून निषेध आहे. आणि या कारवाईला मी तर सरळ सांगणार आहे की मनुष्य देहाचा गुन्हा दाखल होणार आहे आणि मी या सगळ्यांना निषेध करते. कॅमेरामन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील, आवाज महाराष्ट्राचा, घणसोली, नवी मुंबई. नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घडामोडी, समस्या, विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.